जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022-23 मध्ये कोल्हापूर जिल्हा पोलीस शिपाई या पदासाठी आपण अंदाजित कट ऑफ बघणार आहोत। इथला पेपर सुद्धा झालेला आहे आणि लेखीचे आणि ग्राउंडचे सुद्धा मार्क आलेले आहे। त्यावरून आपण एक अंदाजित कट ऑफ बनवलेला आहे। विद्यार्थ्यांची खूप दिवसापासून मागणी होती की सर कोल्हापूरचा अजूनपर्यंत यादी लागलेली नाही आहे, निवड यादी लागलेली नाही आहे, तर अंदाजित कट ऑफ किती जाऊ शकतो त्यावर आपण व्हिडिओ आणलेला आहे। तर खास सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण हा अंदाजित कट ऑफ बनवलेला आहे। अजूनपर्यंत फायनल कट ऑफ किंवा तात्पुरता निकाल निवड यादी लागलेली नाही आहे। फक्त आपण ह्या विद्यार्थ्यांसाठी माहिती व्हावं की नेमका कट ऑफ किती जाऊ शकतो, मेरिट किती जाऊ शकतो, त्यानुसार आपण काढलेला आहे। तर सर्वांनी नोंद घ्या की आपण जो पण कट ऑफ सांगेल त्यापेक्षा 1 मार्क मागं किंवा पुढे हा कट ऑफ लागू शकतो, कारण की आपल्यापाशी NCCचे मार्क नाही आहे आणि एक्झॅक्ट कट ऑफ जो लागत असतो तो समांतर आरक्षणानुसार लागत असतो। त्यामध्ये नेमके विद्यार्थी किती समांतर आरक्षणमधून फॉर्म भरलेला आहे, उदाहरणार्थ माजी सैनिकमधून किती विद्यार्थ्यांनी उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे, त्यानंतर होमगार्डमधून, प्रकल्पग्रस्तमधून, त्यानंतर खेळाडूमधून किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे, त्यानुसार आपण अंदाजित कट ऑफ काढलेला आहे। फक्त आपण एक अंदाज देतो आहे, ही बाब लक्षात घ्या। अजूनपर्यंत फायनल कट ऑफ लागलेला नाही आहे। तर बघा, आपण कट ऑफवर सुरुवात करूया। तर पहा, ST हा सर्वसाधारण 113 ते 114च्या आसपास जाऊ शकतो। त्यानंतर बघा, म्हणजे सेफ स्कोर असू शकतो, आपण सेफ झोन सांगतोय आणि इतक्यातच तुमचा राहू शकतो। 95% तुम्हाला पाहायला मिळू शकतो, ठीक आहे। आणि आपण आजपर्यंत जेवढे पण कट ऑफ सांगितलेले आहे ते जवळपास खरेच ठरलेले आहे। तर बघा, SC हा 125 ते 126च्या दरम्यान जाऊ शकतो, VGA 128 ते 129च्या दरम्यान जाऊ शकतो, त्यानंतर NTB 119 ते 120च्या दरम्यान जाऊ शकतो, NTD सर्वसाधारण 125 ते 126 जाऊ शकतो, OBC 132 ते 133 जाऊ शकतो, SCBC 132 ते 133 जाऊ शकतो, त्यानंतर EWS 116 ते 115 जाऊ शकतो, त्यानंतर OBC होमगार्ड हा 129च्या आसपास जाऊ शकतो। त्यानंतर बाकी जेवढे पण समांतर आरक्षण आहे ते या सर्वसाधारणपेक्षा 5 ते 7 मार्क मागे म्हणजे कमी जाऊ शकतो। त्यानंतर महिलांचा 10 ते 12नुसार 12 मार्क हा कास्टनुसार जो सर्वसाधारण सांगितलं आहे त्यापेक्षा 10 ते 12 मार्क हा कट ऑफ लागू शकतो। तर सर्वांनी हा एक अंदाज घेतलेला आहे आपण विद्यार्थी मित्रांनो। विद्यार्थ्यांचे जशा प्रकारे मार्क आलेले आहे त्यानुसार आपण एक अंदाज बनवलेला आहे आणि एक्झॅक्ट कट ऑफ तर फायनल कट ऑफ जेव्हा लागेल, तात्पुरती निवड यादी लागेल तेव्हाच तुम्हाला माहिती होईल। पण हा एक अंदाज आहे आणि 99 किंवा 95% हाच तुम्हाला कट ऑफ पाहायला मिळणार आहे। हा जो आपण सांगितलेला आहे याच्यापेक्षा 1 मार्क मागे पुढे लागू शकतो, जास्त काही फरक पडणार नाही, कारण की आपल्याकडे NCCचे मार्क आलेले नाही आहे त्यामुळे, नाहीतर आपण एक्झॅक्टसुद्धा सांगू शकत होतो। पण हाच जवळपास कट ऑफ राहू शकतो, मेरिट राहू शकतो। आणि महिलांचा आपापल्या कास्टनुसार 10 ते 8 मार्क किंवा 7 ते 8 मार्क मागे म्हणजे कमी लागू शकतो महिलांचा। जसं उदाहरणार्थ 113 आहे तर STमध्ये, तर त्यांचा जवळपास 102 105च्या दरम्यान राहू शकतो। तर या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच, धन्यवाद। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून घ्या। टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या, लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे।